आजची सुंदर सकाळ मस्त अशी गावाकडची आहे. किती छान वाटतं गावाकडं. तर छान असं बंबातलं पाणी ओतून घेतलं आणि आम्ही रात्रीच आलेलो आहे. मनीमाऊचे बाबा सोडायला आले आणि सकाळी गेले पण ते. त्यानंतर आईंची इथं कामं चालूच झालेली असतात आणि मग मस्त अशी अंघोळ वगैरे केली आणि माझं मी आवरून घेत असते. परत काही घरात येत नाही मी आवरायला बाहेरची सगळी कामं झाल्याशिवाय. तर देवपूजा केलेलीच होती, फक्त नमस्कार केला आणि मग दूध वगैरे तापायला ठेवायचं होतं. दूध तापायला ठेवलं आणि आईंसाठी चहा पण ठेवला होता. तर त्यांना चहा वगैरे द्यायचा होता. म्हटलं सगळं इथले कामं वगैरे झाले, मुलं वगैरे झोपलेली होती. म्हटलं इथलं आवरून घेतलं की मग मला परत तिथलं क्लिनिंग करायची होती सगळी, म्हणून आईंना चहा दिला आधी आणि मस्त जरा बाहेर फिरून आले. तर छान असं ऊन आलेलं होतं आणि त्यानंतर म्हटलं आता क्लिनिंगला घ्यायचं. तर मुलं झोपलेली होती म्हणून मग मध्ये मध्ये करायला कोण येत नाही. आईंना पण चहा वगैरे देऊन बाहेर पाठवलं होतं. तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले आणि त्याच्यामुळं मग त्यांना धूळ वगैरे डोळ्यात गेलेली चालत नाही, म्हणून त्या क्लिनिंग पण करत नाही, येत नाही, ते सगळं स्वच्छ असतं. तर मग त्यांना बाहेर पाठवलं आणि मग गॅस वगैरे धुवून घेतला आणि झाडू वगैरे मारायचा होता. खूप धूळ झालेली होती कारण त्या जवळजवळ एक 2-3 आठवडे झालं काहीच करत नाही आहेत घरात. तर बाबांचं कसं थोडंफार इकडं तिकडं होतच असतं, काय जेंट्स लोक एवढं काय घरात लक्ष देत नाहीत, म्हणूनच मग मस्त असं आधी झाडू वगैरे मारून घेतला आणि मग स्वयंपाकाला घेतलं होतं. तर इथं स्वयंपाक वगैरे करत असतानाच ह्या 2 चिमण्या उठून आल्या होत्या ना, अशा बसल्या होत्या आणि आईंना म्हटलं राहू द्यात, मी कपडे धुते. तर म्हटलं राहू देत, धुते मी. तर म्हटलं ठीक आहे. तर माझा स्वयंपाक चालूच होता तोपर्यंत आणि पाणी पण आलं होतं, म्हणून म्हटलं प्यायचं पाणी भरून घ्यावं. तर 2 हंडे पिण्यासाठी भरून घेतले आणि त्यानंतर स्वयंपाक तर चालूच होता पाणी भरता भरता. मग इकडे भाकरी वगैरे करायचे होते. तर मस्त अशा भाकरी वगैरे पण झाल्या आणि आजची भाकरी इतकी मस्त फुगली होती. आजचा ब्लॉग इथंच थांबवते. बाय.